नमस्कार मित्रांनो, माइंडनेस्ट पॉडकास्ट चॅनलवर तुमचे स्वागत आहे, जिथे आपण मन, विचार आणि अध्यात्म यांचा सुंदर मेळ घालतो. आजचा आपला विषय आहे अक्कलकोट निवासी, त्रिकालदर्शी, दिगंबर अवतारी, स्वामी समर्थ. आणि या विषयावर माझ्याशी संवाद साधण्यासाठी आहे आपली विद्यार्थिनी कोमल. कोमल, स्वागत आहे तुझं माइंडनेस्टमध्ये. नमस्कार सर, खूप आनंद झाला इथे येऊन. स्वामी समर्थांबद्दल ऐकायला आणि शिकायला मला खूप आवडेल. कोमल, सर्वात आधी एक साधा प्रश्न. स्वामी समर्थ म्हणजे नेमकं कोण? सर, स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील महान संत होते. ते अक्कलकोट येथे वास्तव्यास होते आणि लोक त्यांना दत्तात्रेयांचा अवतार मानतात. अगदी बरोबर. स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, तर ते जिवंत मार्गदर्शक होते. त्यांचं आयुष्य म्हणजे श्रद्धा, संयम आणि आत्मज्ञानाचं चालतं बोलतं उदाहरण. सर, स्वामी समर्थ अक्कलकोटमध्येच का राहिले? खूप छान प्रश्न आहे. अक्कलकोट हे त्यांच्या कार्याचं केंद्र बनलं. तिथे त्यांनी अनेक भक्तांना मार्गदर्शन केलं, चमत्कार घडवले आणि लोकांच्या जीवनाला दिशा दिली. आजही अक्कलकोट म्हणजे श्रद्धेचं शक्तिस्थान मानलं जातं. सर, स्वामी समर्थांचा स्वभाव कसा होता? स्वामी समर्थ फारच विलक्षण होते. कधी कठोर, कधी अतिशय करुणामय. ते भक्तांची परीक्षा घ्यायचे, पण त्यामागे त्यांचं कल्याणच असायचं. त्यांना दिखावा आवडत नसे, खोटेपणा अजिबात सहन होत नसे. सर, आपण नेहमी स्वामी समर्थांच्या चमत्कारांबद्दल ऐकतो. ते खरंच चमत्कार करायचे का? हो, पण त्यांचा उद्देश चमत्कार दाखवणं नव्हतं. चमत्कार हा श्रद्धा जागवण्याचा मार्ग होता. खरा चमत्कार म्हणजे माणसाच्या मनात बदल घडवणं, भीतीतून विश्वासाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे. सर, स्वामी समर्थांचा मुख्य संदेश काय होता? त्यांचा एकच संदेश होता: स्वतःवर विश्वास ठेवा आणि ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवा. ते नेहमी म्हणायचे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही हे शब्द लाखो लोकांना धैर्य देतात. सर, आजच्या धावपळीच्या जगात स्वामी समर्थ आपल्याला कसे उपयोगी पडतात? खूप उपयोगी पडतात. आज आपण तणावात, स्पर्धेत, भीतीत जगतो. स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात, संयम ठेवा, कर्म करा आणि फळाची चिंता सोडा. हीच खरी अध्यात्माची शिकवण आहे. सर, स्वामी समर्थ भक्तांकडून काय अपेक्षा ठेवायचे? श्रद्धा, पण आंधळी नाही. सदाचार, प्रामाणिकपणा आणि नम्रता. ते म्हणायचे, देव बाहेर नाही, तो तुझ्या आत आहे. आजही लोक स्वामी समर्थांवर इतकी श्रद्धा का ठेवतात? कारण श्रद्धेला अनुभवाची जोड आहे. आजही लोक सांगतात, संकटात स्वामी समर्थांनी मार्ग दाखवला, आधार दिला. श्रद्धा जेव्हा अनुभव बनते, तेव्हा ती कधीच संपत नाही. सर, स्वामी समर्थांचा विद्यार्थ्यांसाठी काय संदेश आहे? मेहनत करा, अपयशाला घाबरू नका, स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामी समर्थ सांगतात, जो प्रयत्न करतो त्याचं नशीबही त्याला साथ देतं. सर, आजच्या चर्चेतून मला खूप काही शिकायला मिळालं. मलाही खूप आनंद झाला कोमल. मित्रांनो, स्वामी समर्थ म्हणजे केवळ पूजेसाठीचा देव नाही, तर जीवन जगण्याची एक दिशा आहे. त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरवणं हीच खरी भक्ती आहे. मित्रांनो, आजचा हा आध्यात्मिक प्रवास इथेच थांबवतो. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर माइंडनेस्ट पॉडकास्ट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा भाग तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांवर राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.